नमस्कार. नुकतीच 13 ऑगस्टला आचार्य अत्रे यांची जयंती होती. 13 ऑगस्ट 1898 हा त्यांचा जन्मदिन आणि 13 जून 1969 या दिवशी त्यांचं निधन झालं. महाराष्ट्राने दोन व्यक्तींवर मनपूर्वक प्रेम केलं, त्यामध्ये अत्रे आणि पु ल. म्हणजे दोघंही विनोदवीर होते, त्याचबरोबर उत्तम साहित्यिक होते, वक्ते होते, अनेक गुण होते. काही फरक आहे दोघांच्या व्यक्तिमत्वातही आहे, साहित्यातही आहे. आचार्य अत्रे यांच्या साहित्याबद्दल बोलण्यापूर्वी मला वाटतं त्यांचं व्यक्तिमत्व समजावून घेणं किंवा आठवणं मी म्हणेन अधिक योग्य होईल. मी स्वतः अत्र्यांना अनेकदा ऐकलेलं आहे. अत्रे आणि पु ल या दोघांनाही एका व्यासपीठावर पाहण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आणि खूप मजा आली होती त्या सभेला. तर अत्र्यांचा जो संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता तो काळ मी पाहिलेला आहे. त्यावेळेचे मोर्चे, घोषणा आणि मराठामधनं ते जे तोफ डागत होते ते सगळं वाचलेलं त्या काळामध्ये होतं. त्यामुळे अत्र्यांचं एकूण व्यक्तिमत्व खरं सांगायचं तर कोणीतरी आपल्याच परिवारातली किंवा आजूबाजूला असलेली व्यक्ती असावी इतके अत्रे व्यक्तिमत्व म्हणून दुरून परिचित झालेले होते. अत्रे कसे होते? अत्यंत निडर, अतिशय आत्मविश्वास. तुम्ही अत्रे वाचले असतील, ऐकलेही असतील. गेल्या 10,000 वर्षात झालं नाही, इथूनच सुरुवात असायची. तेव्हा अतिशयोक्ती अलंकार त्यांचा आवडताच होता. आणि त्यांचा एक गुण म्हणजे एखाद्याचं आता गुण का दोष म्हणायचं, कौतुक करायचं झालं तर इतकं कौतुक डोक्यावर घ्यायचं आणि एखादा आपला विरोधक असेल किंवा त्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याला इतक्या खालच्या पातळीवर आणायचं की ती व्यक्ती लोकांच्या मनातनं उतरेलच. पण माणसं शहाणी असतात. त्याला माहीत असतं की यातलं काय घ्यायचं आणि कशाकडे दुर्लक्ष करायचं. विनोद हे अत्र्यांचं एक शस्त्र होतं, कोठीबाजपणा. विनोद हा इतका सोपा नाही. त्याच्यासाठी शब्दांवर प्रभुत्व असायला लागतं, चाणाक्षपणा, निरीक्षण, हजरजबाबीपणा. एखाद्यावर पटकन कोटी करायची म्हणजे तेवढं सोपं नसतं ते. अगदी अनेक उदाहरणं अत्र्यांची आहेत. सहज आठवलं म्हणून सांगते की एका सभेमध्ये अत्रे बोलायला उभे राहिले आणि नेहमीप्रमाणे अगदी थाटात त्यांच्या कमरेवर हात ठेवून आपल्या चष्म्यातनं सगळीकडे अशी नजर त्यांची गरगरत फिरायची आणि त्यांनी सुरुवात केली. सभ्यग्रस्त हो. कोणतरी एक वात्रट पाठीमागनं ओरडला, काय हो? अत्रे म्हणाले, तुमच्यासाठी नाही हो. तेव्हा हे जे काही असतं ना की पटकन उत्तर देणं, तर त्यांनी गंमत करायचा प्रयत्न केला, अत्र्यांनी त्याला टोलवलं. तर असे अनेक प्रसंग चांगले वाईटही आहेत. म्हणजे नको तिथे एखाद्याची टिंगल टवाळकी. पण म्हणून मी म्हटलं की हे सगळं होतं तरीही महाराष्ट्राने अत्र्यांवर खूप प्रेम केलं. याचं कारण तो माणूस सच्चा होता, आत बाहेर काही नव्हतं. आणि जे पटेल, जे राष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचं आहे त्याच्यासाठी जीव पाखडणारा होता. आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठा हे वृत्तपत्र एक हत्यार बनलं आणि खरोखर त्यांनी कमाल केली होती. म्हणजे अखंड भाषणं, लेखणी, ही जी दोन शस्त्र आपण म्हणतो ना, वाणी आणि लेखणी, ते अत्र्यांनी पुरेपूर त्या काळामध्ये वापरलेली आहेत आणि त्याचा परिणाम निश्चित झाला. कधी कधी काही चुका त्यांच्या झाल्या नाही असं नाही, ओल्याबरोबर चुका जळतं तसं सज्जन माणसांवरही त्यांनी टीका केलेली आहे. ते सगळं मी वाचलेलं आहे. आणि त्या वेळेलाही असं वाटायचं की संयम नावाची जी गोष्ट असते ती त्यांच्याजवळ फारशी नव्हती. आणि कुठची चळवळ म्हटली किंवा काही की थोडंसं एक पक्षाभिनेश आपण म्हणतो तसा तो येतोच. पण हे सगळं असलं तरी कुठलाही पत्रकार हा आधी उत्तम साहित्यिक असावा लागतो. अत्रे साहित्यिक होते. जसं महाराष्ट्र टाइम्सचा दर्जा गोविंदराव तळवलकरांच्या वेळेला होता, तो एक वेगळा होता. म्हणजे त्यांची शैली, त्यांची विद्वत्ता, व्यासंग
अत्र्यांचं तेच होतं. अतिशय बुद्धिमान माणूस, निरीक्षण शक्ती अफाट, आणि सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे सर्वसामान्य माणसावर अत्र्यांचं विलक्षण प्रेम होतं. ते स्वतः जरी खूप हुशार आणि बुद्धिमान असले, कर्तृत्ववान असले, तरी सुद्धा सामान्य माणसाच्या किंवा सामान्य कुटुंब जे असतात, जे आपलं जीवन सरळ मार्गाने व्यवस्थित जगत असतात, त्यांच्या सुखदुःखांचं निरीक्षण आणि त्याविषयी आस्था, हा अत्र्यांचा एक मला फार मोठा गुण वाटतो. ते स्वतः, आता त्यांचा जन्म सासवड जवळच्या कोडीत गावचा, त्यांनी वर्णन केलेलं आहे की मी सासवडहून पुण्यात शिकायला आलो, शाळेमध्ये 22 स्कूलला होते. सारं गाव मला निरोप द्यायला लोटलेलं होतं आणि लोकांचे डोळे ओलावलेले होते. तेव्हा आता तो जमाना संपला. पण त्या काळामध्ये आपल्या गावचा एक मुलगा शिकायला दुसरीकडे जातोय, ही गोष्ट मन हेलावून टाकणारी होती. त्यावेळेची संवेदनशीलताच वेगळी होती. आजचा काळ फार वेगळा आहे, त्याबद्दल मी बोलत नाही. तर अत्र्यांनी जे जे आयुष्यात मिळवलं ते स्वकर्तृत्वावर मिळवलं. शिवशक्ती ही इमारत त्यांनी उभी केली. स्वतःची इम्पाला गाडी, त्यावेळेला ते अगदी रुबाबात लिहायचे, आमची इम्पाला रस्त्याने निघाली की मंत्री सुद्धा बघायचे, कारण अशी गाडी त्या काळी मंत्र्यांजवळ सुद्धा नव्हती. आणि सरळ यायचे, काही त्यांना आडपडदा वगैरे त्याच्यामध्ये नसायचा. या सगळ्या त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे अनेकदा त्यांच्यावर खटले झाले, खरंच पुष्कळ गोष्टी झाल्या. पण अत्रे इतके निडर होते की त्यांनी सगळे गाव सोसले. आणि अत्र्यांचं आयुष्यपट जर पाहिला तर असं लक्षात येतं की एक काळ खिशात 5 रुपयेही नाहीत असाही त्यांनी अनुभवला, आणि एक काळ लक्ष्मी त्यांच्याकडे वास करत होती असाही अनुभवला. तेव्हा जीवनाच्या सर्व अवस्था त्यांनी अनुभवल्या, आणि त्यामुळे किंवा मुळातच त्यांना जीवनाविषयी विलक्षण कुतूहल होतं. त्यांनीच असं म्हटलेलं आहे की मांजर जसं खिडकीतून डोकावतो तसं मी जीवनाच्या प्रत्येक दालनात डोकावलो. आणि खरोखर अत्र्यांनी किती क्षेत्रात साहित्य निर्मिती केली बघा. ते पत्रकार होते, ते विडंबनकार होते, झेंडूची फुले आपल्याला माहित आहेत, ते समीक्षक होते, त्यांनी कथा लिहिल्या, एक दोन का होईना कादंबऱ्या लिहिल्या, अनेक प्रकार, उत्तम वक्ता तर होतेच होते. तर हे जे काही सगळं चित्रपट कथा लिहिल्या, चित्रपट निर्माण केले, आणि नाटककार म्हणून तर ते होतेच होते. तर असे सगळे बहुआयामी, आज जो आपण शब्द वापरतो, असे विविध पैलू असलेलं हे खरोखरच एक प्रचंड असं व्यक्तिमत्व होतं. 6 फूट उंची, अगदी काळा कुळकुळीत रंग, त्या चष्मा आडचे असे डोळे, समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे, आणि असं हे व्यक्तिमत्व स्वतःला झोकून देऊन प्रत्येक गोष्ट करत असे. आणि म्हणून मी म्हटलं की एक सच्चेपणा त्यांच्यामध्ये होता असं लक्षात येतं. पत्रकार अत्रे म्हणून त्यांची जी विशेष कामगिरी आहे ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळची आहे. तो काळच वेगळा होता. शासनकर्त्यांच्या विरुद्ध झगडणं ही गोष्ट सोपी नव्हती. त्या काळामध्ये अत्र्यांनी ते धाडस दाखवलेले, आणि नावं घेऊन सरळ, कुठेही आडपडदा नाही. मराठामध्ये शिव्या आणि ओव्या दोन्ही असायचं. विनोबांच्या सुंदर विचारांची एक चौकट असायची मराठामध्ये, मला आठवत आहे उजव्या बाजूला एका सुंदर विचार विनोबांचे, तेही असायचे. आणि एकीकडे अग्रलेखात म्हणा किंवा कुठल्या लेखामध्ये म्हणा, एखाद्या पुढाऱ्यावरती सडकून टीका, मी नावं सांगत नाही आता, पण मला माहित आहे ती. तर असंही अत्र्यांनी केलं. नवयुग साप्ताहिकाचं स्वरूप थोडं वेगळं होतं. त्यातलं एक लक्षणीय नाव म्हणजे दत्तू बांदेकर. राजकीय टीका टिप्पणी दत्तू बांदेकर त्यातनं सुरेख करत असत, विनोदाच्या माध्यमातून. फार त्यांना नाव मिळालं नाही खरं म्हणजे, पण त्या माणसाचं साहित्य मोलाचं आहे. आणि अत्र्यांनी अत्रे पिक्चर्सची जी स्थापना केली, त्याच्या जाहिराती वगैरेंसाठी त्यांनी नवयुग साप्ताहिक खरं तर त्यावेळेला काढलेलं होतं. पण अतिशय चांगलं असं तेही साप्ताहिक होतं. पत्रकार म्हणून अत्र्यांची मला जाणवलेली एक वैशिष्ट्य म्हणजे अग्रलेख. मी आत्ता तेच बोलत होते की कुठलंही वर्तमानपत्र हे अग्रलेखांसाठी वाचलं जावं अशी त्या काळी परिस्थिती होती. आज थोडी ती कमी झाली आहे, नाही असं मी म्हणणार नाही, पण कमी झाली. आणि विशेषतः
अत्र्यांनी ज्या श्रद्धांजलीचे अग्रलेख लिहिले ना, ते तर अप्रतिम आहेत. त्याच्यातले काही म्हणजे साने गुरुजींवरचा अग्रलेख. साने गुरुजी गेल्यानंतर मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असं त्यांनी म्हटलेलं. म्हणजे काय त्यांची भाषा, कल्पनाशक्ती. नंतर रँगलर रफू परांजपे 90 वर्षाचे झाले, त्यावेळेला 90 नाबाद या नावाचा सुरेख अग्रलेख त्यांनी लिहिलेला आहे. आषाढस्य प्रथम दिवसे हा कालिदासावरचा अग्रलेख अतिशय सुंदर. आता ही झाली मोठी माणसं, पण अत्र्यांचा ड्रायव्हर बाबू नावाचा, त्याचं जेव्हा निधन झालं तेव्हा अत्र्यांनी माझा बाबू ड्रायव्हर गेला हा अग्रलेख लिहिलाय. म्हणून मी म्हणते ना, अत्र्यांचं वेगळे पण कसं वाटतं की सामान्यातल्या सामान्य माणसाविषयी जिव्हाळा. असं मला तरी एकही उदाहरण आठवत नाही की आपल्या ड्रायव्हरवर कोणी असा अग्रलेख लिहिलाय. अर्थात एक आहे, अत्र्यांच्या स्वतःच्या मालकीचं ते वर्तमानपत्र असल्यामुळे ते लिहू शकत होते, हे तितकंच खरं आहे. आणि ही गोष्ट फार महत्वाची असते. बाकीचे संपादक हे नोकर असतात, अत्रे स्वतंत्र होते, त्यामुळे त्यांना ते करता आलं. पण त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या, हे फार विशेष आहे. नेहरूंच्या निधनानंतर त्यांनी 13 दिवस नेहरूंवर अग्रलेख लिहिलेले आहेत. आणि त्याचं सूर्यास्त या नावाचं पुस्तकही नंतर झालं, तुम्हाला माहिती असेल. नेहरूंचे अनेक गुण त्यांनी त्यामध्ये अतिशय म्हणजे अत्रे हा माणूस मुळामध्ये कवी होता, कवी मनाचाच होता. ते नाटककार म्हणून होते, अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या, विडंबनकार, नाटककार, पण आतून हा माणूस कवी होता. आणि ही जी एक संवेदनशीलता, मी आता म्हटलं सामान्य माणसाबद्दल त्यांना होती, आणि त्यामुळेच त्यांच्या नाटकांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसतं. मग तुम्ही नव्हे सारखं नाटक असेल, डॉक्टर लागू असेल, लग्नाची बेडी असेल, या सगळ्यांमधनं समाजात जे चाललेलं आहे. आणि अत्र्यांनी लिहिलंय की त्या ह्याच्यामध्ये मुलींना फसवून लग्न करणारा, एका वेळेला 4-4 मुलींची लग्न वगैरे जो सगळं वर्णन आहे ना, आणि त्यात त्यांनी लिहिलंय की बायका साडी घेतानाही 10 दुकानं हिंडतात, 10 साड्या बघतात, पण ज्याच्याबरोबर जन्म काढायचा आहे तो नवरा निवडताना त्या जाणीवपूर्वक का निवडत नाहीत किंवा विचार का करत नाहीत. हा एक बघा सामाजिक विचार आहे की नाही मुलींच्या पुढे मांडलेला. अर्थात त्या काळामध्ये मुली करत होत्या त्यापेक्षा खरं तर पालकच हे होते त्याला. पण मुलींनी सुद्धा विचार केला पाहिजे, हे त्याच्यातनं त्यांनी सूचित केलेलं आहे. आणि हे अनेकदा होतं, मग त्यामुळे फसवणूक होते, बाह्य गोष्टीला मुली फसतात, अनेक गोष्टी आहेत. लग्नाच्या बेडीमध्ये सुद्धा असाच एक विचार मांडलेला आहे की स्त्रीने स्वतःला शेवटपर्यंत नीटनेटकं व्यवस्थित ठेवलं पाहिजे, राखलं पाहिजे, संसार सांभाळला पाहिजे. आणि तो ज्यांना येत नाही तो पुरुष बाहेर पडतो. हे त्याच्यामधलं एक त्यांनी गमक सांगितलेलं आहे. त्या समाजामधल्या ज्या ज्या त्यांनी अशा काही गोष्टी पाहिल्या, उद्याचा संसारमधली करुणा, किंवा अशा प्रत्येक नाटकामधल्या त्यांच्या ज्या नायिका आहेत, तर त्या त्यांनी सामाजिक प्रश्नाशी निगडीत अशाच चितारलेल्या आपल्याला दिसतात. मराठी नाटकांच्या संदर्भामध्ये एक मराठी संगीत नाटकांचं युग होऊन गेलं आपल्याला माहित आहे. ते युग साधारण 1925-30च्या सुमाराला अस्ताला गेलं होतं. सगळे म्हणजे बालगंधर्व, दीनानाथ, केशवराव भोसले, सगळी मोठी मोठी मंडळी निधन पावली. आणि मराठी रंगभूमीवर 1925-30च्या सुमाराला पोकळी निर्माण झाली. मधला काळ अगदी अंधकार युग म्हणतात तसं झालं. आणि एक दिवस बालमोहनचे दामोअण्णा जोशी अत्र्यांकडे गेले आणि म्हणाले की अत्रे, मला एक नाटक लिहून द्या. ताबडतोब अत्र्यांनी साष्टांग नमस्कार हे नाटक लिहायला घेतलं. ते कशावरनं, तर औंधचे राजे त्या काळामध्ये नमस्कार या विषयावरती सारखा प्रचार करत होते. काही झालं नमस्कार घाला, ताबडतोब आजार झाला नमस्कार घाला, अमुक संकट आलं सूर्य नमस्काराने सगळं काही तुमच्या चिंता मिटतात, दुःख मिटतात, आजार बरा होतो. अतिरेक, तोच त्यांनी विषय घेतला. आणि जी पात्र त्या आपल्या नाटकामध्ये गवली, एकाला ज्योतिषाचं वेळ, एका त्या मुलीला सिनेमाचं वेळ, अशी एक एक वेडं घेऊन जगणारी जी माणसं असतात, त्याच्यातून विनोद निर्मिती.
म्हणजे तो सिद्धेश्वर, मीरा ही जी पात्र आहेत ती सगळी अशी आहेत की त्या सिद्धेश्वरला ज्योतिषाचा वेळ आहे, तो सारखा हातच बघत असतो. तर ह्या सगळ्या एक प्रातिनिधिक पात्र अशी घेऊन त्यांनी साष्टांग नमस्कार हे नाटक लिहिलं. अत्र्यांचं बलस्थान नाटकातले साधे सोपे सरळ संवाद हे होतं. अत्र्यांच्या फारच थोड्या नाटकांमध्ये पदं वगैरे आहेत, पण मुख्यतः संवादातनं आणि एक गतिमानता नाटकाचा एक महत्वाचा विशेष आहे की नाटक थांबलं नाही पाहिजे कुठे. ते सतत लोकांना, प्रेक्षकांना, वाचकांना पाहण्यासाठीच नाटक असतं खरं तर. तर त्याच्याबद्दल उत्सुकता वाटली पाहिजे, म्हणून त्याला गती पाहिजे. तर ती गती कायम ठेवण्याचं काम अत्र्यांच्या संवादाने नेहमीच केलेलं आहे असं आपल्याला दिसेल. तर अत्रे हे नाट्य कुठे शोधत होते? तर जनसामान्यांमध्येच शोधत होते. भोवताली असंख्य नाट्यमय प्रसंग घडत असतात. आपल्याला ते जाणवत नाही किंवा जाणवलं तरी यातून काही निर्माण होईल असं आपल्याला वाटत नाही किंवा आपली ती तेवढी प्रतिभाशक्ती नसते. अत्र्यांनी हे टिपलं, त्याचं निरीक्षण केलं, एक प्रकारे त्याचा अभ्यासही केला. काही तर व्यक्तींना ते भेटले, म्हणजे काझी खटला जो झाला होता तर त्यावेळेला त्यांनी ती कागदपत्र मागवली, त्याचा अभ्यास केला आणि नंतर तो मी नवेच त्यांनी लिहिलेला आहे. मग तंत्रामुळे ते जास्त गाजलं, फिरता रंगमंच वगैरे ते सगळं वेगळं, ते तंत्राचा भाग झाला, तेही नवीनच होतं. पण अत्र्यांनी हे सगळे कष्ट त्याच्यासाठी घेतलेले होते आणि हे मला विशेष महत्त्वाचं वाटतं. कुठलंही नाटक अत्र्यांचं पाहिलं तरी त्यामध्ये सामाजिकतेचं प्रतिबिंब असलेलं आपल्याला दिसतं. स्त्रीविषयक काही विशिष्ट जाणीवा दिसतात. खरं तर होतं काय विनोदी लेखकांच्या बाबतीत की आपण विनोद म्हणून हसतो, सोडून देतो, गांभीर्याने ते घेत नाही. पण जर नीट विचार केला की यातून त्यांना काय सांगायचंय, तर त्यांना यातून काहीतरी गंभीर सांगायचं असतं. वरवरचं आवरण विनोदाचं असतं, पण आशय मात्र गंभीर असतो आणि हेच त्यांच्या प्रत्येक नाटकामध्ये आपल्याला जाणवतं. अत्र्यांनी काही सुंदर प्रवास वर्णनही लिहिली. त्यातलं कारवारचं प्रवास वर्णन अतिशय सुरेख असं प्रसन्न असं झालेलं आहे. आणि तिथली शैली, नाटकाची शैली, वर्तमानपत्रातल्या अग्रलेखांची शैली याच्यामध्ये आपल्याला बारीक 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 फरक दिसतो. पण तरीही अत्र्यांइतकं शुद्ध मराठी लिहिणारी माणसं फार थोडी. अत्रे आणि एक दुसरे वि. द. घाटे अतिशय सुरेख साधं मराठी, म्हणजे जे संस्कृत प्रचूर नाही, ज्याच्यावर इंग्रजी भाषेचा किंवा इंग्रजी वळणाचा कुठेही आपल्याला भाग दिसणार नाही, अशा प्रकारची मराठी लिहिणारी माणसं फार थोडी आहेत. किचकट समीक्षा किंवा उगीचच काहीतरी तिरकसपणे आशय व्यक्त करणं हे तुम्हाला तिथे कुठेही दिसणार नाही. आणि म्हणून अत्रे हे अतिशय लोकांना आपले वाटले, हे त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. झेंडूची फुले 1925च्या आसपास रविकिरण मंडळ मोठ्या जोमात होतं. त्याच्यामध्ये वि. द. घाटे होते, श्रीबा रानडे, मनोरमाबाई रानडे, स्वतः अत्रेही काही काळ होते, गिरीश होते कवी. तर या सगळ्या मंडळींनी दर रविवारी एकत्र जमायचं सकाळी आणि एकमेकांच्या कविता वाचून दाखवायच्या, असा एक उपक्रम सुरू केलेला होता. पण कुठल्याही उपक्रमामध्ये काही काळानंतर एक साचेबंदपणा येतो. तू माझी कविता ऐक, मी तुझी ऐकतो, अशा पद्धतीने हेतू मुळातला चांगला होता. आणि त्याच्यामधला जो एक म्हणजे कविता किंवा कुठलंही साहित्य हे अनुभवातनं आलं पाहिजे. काही वेळेला तिथे ग्रामीण कविता लिहिल्या जायला लागल्या, ज्या ग्रामीण जीवनाचा या कवींना सुतराम अनुभव नव्हता. शेती म्हणजे काय माहिती नाही, भलरी गीतं म्हणजे काय माहिती नाही, आणि त्यांनी तशा त्या कविता लिहिल्या. आणि ते पाहिल्यावर आपल्याला टिंगल करण्याची कुमकुमी असायचीच. त्याने गंमत म्हणून अशा काही कविता लिहिल्या आणि साहित्य संमेलनामध्ये त्यातल्या काही कविता वाचल्या. इतक्या त्या लोकप्रिय झाल्या, लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला आणि त्यांना खूप आवडल्या. म्हणजे ती गंमत म्हणून लिहिलेली गोष्ट इतकी
लोकप्रिय झाले आणि मग अत्र्यांनी तो संपूर्ण संग्रह केला. म्हणजे अगदी केशवसुतांपासून अनेक कवींच्या काव्याचं विडंबन त्यांनी केलं. सगळेच कवी काय असे नव्हते लिहिणारे, पण त्याच्यात त्यांनी केलं. तर हा जो एक मर्मदृष्टी असणं आणि विडंबन कवीला भाषेवर हुकमत काव्याच्या माध्यमामधनं टिंगल करणं ही गोष्ट सोपी नाही. परिटा येशील कधी परतून, रेवरंड टिळकांची कविता माहिती आहे, पाखरा येशील कधी परतून. त्यांनी बालकवींवरती लिहिलेली ती कविता होती. बालकवींना अशी कुठेतरी एकदम गायब होण्याची सवय होती, काही सांगायचं नाही, कुठेतरी निघून जायचं आणि मग रेवरंड टिळक आणि विशेषतः लक्ष्मीबाई टिळक काळजी करत बसायचे, कुठे गेला हा पोरगा. आणि त्याच्यातनं त्यांनी पाखरा येशील कधी परतून असं रेवरंड टिळकांनी लिहिलं होतं. त्याचं विडंबन परिटा येशील कधी परतून. मग त्या काळी परीट असायचे, धोबी घरोघरी जाऊन कपडे गोळा करायचे. नेलेले कपडे तोडून फाडून, बटणं तुटलेली आणि काही डाग पडलेले असे अनेक प्रकार. चादरी दिल्या तर त्या गायबच व्हायच्या. तर हे जे काही सगळे विशेष होते त्याचं विडंबन अत्र्यांनी परिटा येशील कधी परतून त्याच्यामध्ये केलं. की 4 दिवसात कपडे देतो, महिना झाला तरी तोंड दाखवायचं नाही, असे प्रकार होते. तर ह्या साध्या साध्या गोष्टी, त्याच्यातनं विनोदही होता, त्याच्यातनं वास्तवही होतं. अत्र्यांचे पाय कायम वास्तवाशी जोडलेले होते. कुठेही त्यांनी असं उगीच काहीतरी कल्पनाशक्ती, ज्याला काय आगाना बुडका असं लिहिलेलं आपल्याला दिसणार नाही. मग सामाजिक समस्या असेल, स्वभावदर्शन असेल, व्यक्तिचित्रण असेल, कुठल्याही प्रकारे नाटकात काय किंवा कुठल्याही माध्यमातून ते लिहित असो. त्यामुळे काय चाललेलं आहे भोवताली याकडे नीट लक्ष देऊन त्याच्यातलं चांगलं काय आणि टाळण्यासारखं काय हे अत्र्यांनी बरोबर अचूकपणे निवडलं आणि जे चांगलं आहे ते लोकांपुढे मांडलं, असं आपल्याला त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये आढळतं. अत्र्यांच्या कादंबऱ्या, एक चांगुणा आहे आणि दुसरी एक आहे, पण त्याच्यामध्ये काही फार दम नाही आहे. कादंबरी लिहायची म्हणून त्यांनी आपली ती कथा लिहिलेली आहे. पण समाधीवरील अश्रू, हशा आणि टाळ्या ही जी त्यांचे संग्रह आहेत ते अतिशय उत्तम असे आहेत. ज्यांच्या लिखाणामधला एक अभिजातता त्यामध्ये दिसते असे ते अग्रलेख आहेत असं आपल्याला दिसतं. खूप टिंगल-टवाळकी अत्र्यांनी केली आणि त्याच्याबद्दल त्यांना काही त्रासही सोसावा लागलेला आहे, नाही असं नाही. पण त्याची त्यांना फारशी पर्वा नव्हती आणि म्हणून ते असं म्हणायचे की मला जे वाटतं ते मी मोकळेपणाने लिहितो. मग ती राजकीय व्यक्ती असो, एखादा साहित्यिक असो, कोणाच्या, मी आत्ताच सांगितलं मी नावं घेत नाही, वैयक्तिक आयुष्यावरती सुद्धा त्यांनी बेधडकपणे टीका केलेली आहे. त्याच्यात त्यांना काही संकोच वगैरे वाटलेला नाही. आणि याचं कारण मी आत्ता म्हटलं तसं एक प्रकारची निर्भयता, विलक्षण बेडरपणा त्यांच्या स्वभावामध्ये होता. हे एक त्याचं कारण आहे. आत्ता मी म्हटलं की अत्र्यांमध्ये एक भावकोमल असा कवी दडलेला होता. गीतगंगा हाही त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे. त्याच्यामधल्या काही कविता अतिशय हळुवार अशा काही त्या कविता आहेत आणि त्यामध्ये अत्र्यांमध्ये जे कवी म्हणून गुण होते त्याचं काही प्रमाणामध्ये दर्शन, तो काय फार उच्च प्रकारचा काव्यसंग्रह आहे असं मी म्हणणार नाही. पण त्यांच्या संपूर्ण लेखनामध्ये याचं कारण त्यांची एक सहृदयता ज्याला आपण म्हणतो ना, ती मुळातच त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांनी पुष्कळ आपल्या लेखनामध्ये त्यांनी ती व्यक्त केलेली आपल्याला दिसते. अत्र्याने चित्रपट निर्मिती केली. श्यामची आई हा चित्रपट म्हणजे एक मास्टरपीस म्हणावा लागेल असं तो होता. श्यामची आईला राष्ट्रपती पदक मिळालं. त्यानंतर अत्रे आणि वसंत देसाई संगीतकार, त्यांना संगीत दिलेले, दोघंही आळंदीला गेले आणि त्यांनी तिथे ज्ञानेश्वरांच्या समाधीवरती डोकं टेकलं. मला ही कृती फार महत्वाची वाटते की या माणसाजवळ एक विनम्रता होती. आपल्याला वाटतं की अत्रे म्हणजे बेमुरवतखोर, पाटील त्याला एकदम फटकन काही बोलणारे, हे सगळं जरी असलं तरी एक नम्रता सुद्धा त्यांच्याजवळ होती, एक सुजनत्व होतं, कृतज्ञता होती. त्यांनी लिहूनच ठेवलेलं आहे
की माझ्या समाधीवरती काही लिहा, पण हा माणूस कृतज्ञ होता, कृतघ्न नव्हता, हे तिथे त्यांनी नोंदवलेलं आहे. आणि खरोखरच त्यांच्या ठिकाणी ती होती. त्या वरवर दिसणारे अत्रे आणि काही आंतरिक गुण हे जर आपण त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या वक्तृत्वातनं शोधत गेलो तर आपल्याला असं दिसेल. कारण याचं असं आहे की मुळामध्ये अत्र्यांवर संत साहित्याचे संस्कार होते. संत साहित्याबद्दल त्यांना विलक्षण आस्था होती आणि म्हणून जे पवित्र आहे, जे सुंदर आहे, जे समाजाच्या हिताचं आहे, संतांची तरी तळमळ काय होती? समाज सुधारण्याचीच होती. वेगळ्या पद्धतीने समाजातले दोष दूर करण्याचा प्रयत्न पुढच्या या लेखकाने केला, त्यात अत्रेही होते. त्यांचं माध्यम वेगळं, त्यांची मांडणी पद्धत वेगळी, हे सगळं खरं असेल तरी सुद्धा प्रयत्न तोच होता. तुलना संतांशी कुठेही नाही अर्थातच, पण ते जे काही समाजामध्ये चांगलं रुजावं यासाठी संतांनी जसा प्रयत्न केला तसाच प्रयत्न करणारी जे काही साहित्यिक होते, बहुतेक तसेच असतात. आणि जे समाजातल्या काही विकृती किंवा घाण नको त्या गोष्टी दाखवतात, त्यांचाही अंतिम हेतू सुधारणा हाच असतो. वाईट काय आहे सांगितल्याशिवाय चांगलं कळत नाही. आणि त्यामुळे हेही आवश्यक आहे, हिंसा, क्रौर्य, तर ते सुद्धा काही नाटककारांनी म्हणा, कादंबरीकारांनी दाखवलेलं आहे. त्या अत्र्यांना ही जी काही खोलवर जाणीव होती की समाज कसा असला पाहिजे, कुटुंब कशी असली पाहिजेत, त्या जाणीवेमधून त्यांनी हे संपूर्ण त्यांचं लेखन केलेलं दिसतं. झेंडूच्या फुलेमध्ये ज्या ज्या कवींवरती त्यांनी विडंबन केलं त्या कवींविषयी त्यांना आदर होता. आता केशवसुतांबद्दल कोण वाईट बोलेल? तो युग प्रवर्तक कवी म्हणूनच आपण त्यांना मानतो. पण त्यांच्या काही कविता आणि दरवेळेला काही त्यांना चुकात दाखवायच्या होत्या, टिंगलच करायची होती असं नाही. गंमत म्हणूनही त्यांनी काही गोष्टी या केलेल्या आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे चित्रपटांमधून सुद्धा त्यांनी आदर्शांची एक मांडणी केलेली दिसते. म्हणजे साने गुरुजी तर होतेच, आणि महात्मा फुले तोही चित्रपट, त्याही चित्रपटाला त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. टॉप प्लेसेस आर ऑलवेज वेकंड असं म्हटलं जातं. अत्र्यांच्या बाबतीत ते खरं आहे. ज्या ज्या क्षेत्रात, मग ते नाटक असेल, चित्रपट असेल, वृत्तपत्र असेल, वक्तृत्व असेल, तिथे त्यांनी उच्च स्थान मिळवलेलं आहे असं आपल्याला दिसतं. ही एक महत्वाकांक्षा होती आणि तसे गुणही होते. विडंबन काव्य बघा, झेंडूच्या फुलांसारखा संग्रह आजतागायत निघालेला नाही. कोणीही त्या प्रकारची रचना पुढच्या काळामध्ये केली नाही. एखाद दुसऱ्या कविता असतील, पण इतका गाजलेला असा एखादा संग्रह आणि त्याच्या मागे अभ्यास, निरीक्षण आणि मुख्य म्हणजे काव्याची जाण, ती असल्याशिवाय असं लेखन होणंच शक्य नाही. तर ते अत्र्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं की भाषेवरचं प्रभुत्व आणि आता म्हणजे तसं निरीक्षण, कमालीचं बारीक निरीक्षण आणि त्याचं पृथक्करण करण्याची एक बुद्धिमत्तेची देणगीच म्हणायला पाहिजे, ती शक्ती त्यांच्याजवळ होती. की अमुक एक घटना घडली, त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय असेल, हे का घडत असेल, आणि मग यातलं चांगलं काय वाईट काय ते कसं दूर करायचं. मग त्याचा हत्यार, विनोदाचा त्यांनी हत्यारासारखाच अनेकदा उपयोग केलेला. अगदी साध्या साध्या प्रसंगामधनं सुद्धा पटकन उणीव काय आहे ते सांगून जायचं. एक प्रसंग त्याने लिहिलाय. एका सभेमध्ये एक विद्यार्थी आला आणि त्यांनी एक वही अत्रेंच्या हातात दिली. अत्रे साहेब, मी काही कविता केल्या आहेत, जरा बघा ना. त्या नाव दिलं होतं त्या वहीला फुलबाग. अत्रे म्हणाले की अरे तुझी फुलबाग छान आहे, पण त्याला जरा कुंपण चांगलं घाल की, ती वही अशी फाटलेली निखळलेली. म्हणजे हे जे काही एक गंमत आहे ना ह्याच्यातली, तर पटकन काय म्हणजे विनोदाचं मर्म काय आहे, सुसंगती आणि विसंगती पटकन लक्षात येणं, हे विनोदाचं मर्म आहे. आणि बुद्धिमान माणसांच्या ते पटकन लक्षात येतं. मला तर जाता जाता एक प्रसंग आठवला. बालगंधर्व रंगमंदिराचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा पुलं आले होते. ते म्हणाले आतमध्ये एक पुरुष स्त्री वेशात आहे आणि बाहेर एक स्त्री पुरुष वेशात आहे, झाशीची राणी, आणि आत बालगंधर्व. म्हणजे किती पटकन टिपलं बघा त्याने. हां, दोन्ही सुंदर अशी उदाहरणं आहेत
किंवा हे म्हणजे पुलाळ काय अत्रे काय, या विनोदकारांची मर्मर दृष्टी आणि ती व्यक्त करता येणं दोन्ही. आपल्यालाही अनेक गोष्टी अशा आजूबाजूला दिसत असतात, पण ते पटकन टिपणं आणि व्यक्त करणं हे आपल्यातनं होत नाही. तेव्हा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या अत्र्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप दिसतात. आणि ते करताना कोटीबाजपणा होता, कोणाची मुलायजा करत नसत. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. ते म्हणाले की ठीक आहे, तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र हवाय, पण झालाच पाहिजे, कशाला एवढं ह्यांनी बोलताय. ते म्हणाले तो च महत्वाचा आहे, तुमच्या आडनावातनं च काढून टाकलं तर काय राहील. म्हणजे हे मुख्यमंत्र्यांना बोलणं हे किती म्हणजे धाडसही होतं. चव्हाण अत्र्यांना ओळखत होते, अत्रे चव्हाणांना ओळखत होते. तो भाग वेगळा, तो काळही वेगळा होता की विरोधकांना सुद्धा खिलाडू वृत्तीने घेणं हे त्या काळामध्ये होत होतं. त्याच्या मागे कुठे सूडबुद्धी किंवा त्याच्यावर खटले करणं, अमुक करणं, असे प्रकार फारसे नसायचे. पण हा जो काही एक त्यांच्या स्वभावातला आणि एक स्वभावही होता, बुद्धिमत्ताही होती आणि भाषा वैभवही होतं. अत्र्यांचं भाषा वैभव मला जिथे दिसतं तिथे आत्ता एक उल्लेख केला, सूर्यास्त सारखं पुस्तक, ते एक आहे. आणि त्यांच्या जे त्यांनी श्रद्धांजलीपर लेख लिहिलेले आहेत त्यामध्येही दिसतं. आता कालिदास सगळ्यांचा परिचयच आहे, पण कालिदासावरती इतक्या सहजतेने त्यांनी सामान्य माणसाला कळेल अशा भाषा. अत्र्यांचा हा एक आग्रह होता बरं का, की तुम्ही जे बोलता ते लोकांपर्यंत सहजतेने पोचलं पाहिजे. नवकाव्यावर त्यांनी भरपूर टीका केली. हे काय काव्य आहे का, अशी भाषा कोणी वापरतं का, खूप खूप टीका केली. एक गोष्ट खरी आहे की एक एक काळ असतो आणि त्या काळाच्या चौकटीमध्ये साहित्य निर्मिती होत असते. 1960च्या आसपास, 55 ते 60च्या आसपास नवकाव्य आलं, मर्ढेकर वगैरे पासनं. आणि तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. मनं विस्कटलेली होती लोकांची. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती आलेली होती. बायका नोकरी करायला लागलेल्या होत्या. यांत्रिकता आलेली होती जीवनामध्ये. आपल्या देशामध्ये महायुद्ध झाली नाही, पण त्याचे परिणाम इथेही झालेले होते आणि त्याचं चित्रण मर्ढेकर करत होते. हे कळायला फार वेळ लागतो, काही काळ जावा लागतो. आणि त्यामुळे अत्रे नाही म्हटलं तरी ते एक परंपरावादी होते. एका विशिष्ट अशा संस्कारामध्ये त्यांची जडणघडण झालेली होती. आणि त्या माणसांना पिपात ओलेलेल्या उंदीर वगैरे, हे उंदीर वगैरे काही पचणारे नव्हते. कारण ज्यांनी बालकवी हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मुखमालीचे किंवा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता वाचलेली होती, कुसुमाग्रज वाचलेले होते, बोरकर वाचलेले होते. म्हणजे जीवनातलं सौंदर्य, मांगल्य, जीवनातलं सृष्टीतलं सगळंच याची उपासना कवितेमधनं होत होती. आणि एकदम कवितेने असं वळण घेतल्यावर हे उंदीर आणि मी एक मुंगी तू एक मुंगी, हे मुंगी आणि उंदीर कुठून आले, हे पचणं जड होतं. मर्ढेकरांचा दोष नाहीये. कुठल्याही कवितेला, इव्हन केशवसुतांना किती विरोध झाला होता. केशवसुतांनी ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिल्या, नव्या मनोतीला नव्या दमाचा सूरशिपाई मी आहे, त्यावेळेला त्यांचाही अहंकारही कोणीतरी कविया दिसतोय कोण समजतो स्वतःला. त्यावेळेला कळायला वेळ लागला की मी म्हणजे केशवसूत नाही तर नव्या युगातला माणूस. त्या अशा प्रकारे कुठच्याही काव्याचं साहित्याचं आकलन व्हायला काही काळ जावा लागतो. आणि इथे समीक्षक लागतो. समीक्षक हा वाचक आणि लेखक किंवा कवी यांच्यामधला दुवा असतो. तो हे सगळं समजावून सांगतो की कालपटावरती कुठल्याही कलाकृतीचं मोजमाप करावं लागतं. आज कोणी हरिभाऊ आपट्यांच्या शैलीमध्ये कादंबरी लिहिल का, नाही लिहिणार. आज कोणी केशवसुतांसारखं लिहिणार नाही. वेगवेगळी कविता कितीतरी पुढे गेलेली आहे. आता मुक्त छंद आला किंवा आता अतिच मुक्त झालेलं आहे. पण हे सगळं आलं आणि येणार. गद्यप्राय अशा कविता आज आपल्याला वाचायला मिळतात. त्याला कविता का म्हणायचं, विधानं असतात सरळ सरळ, हे आपल्याला दिसतं. तेव्हा काळ आणि परिस्थिती बदलते, अभिरुची बदलते, त्यानुसार हे सगळं होत असतं. पण कुठच्याही, अगदी कितीही कोणी मोठा असला
केशवसुतांनीच म्हटलंय ना, विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. त्या तुम्हाला त्याचं किती आकलन होतं, मला हे कळलं नाही म्हणजे कोणालाच कळलं नाही असं त्याचा अर्थ होत नाही. एखाद्याला कमी वेळात कळेल, एखाद्याला थोडा जास्त वेळ लागेल. ज्या मुशीतून माणूस घडलेला असतो त्यानुसार त्याचे विचार हे तयार झालेले असतात आणि म्हणून हे सगळं कळायला वेळ लागतो. पण अत्रे होते, त्यांना धीर कुठला. जेव्हा हे सगळं नवकाव्य आलं तेव्हा त्यांनी बडवायला सुरुवात केली की हे काय कविता आहे का, कविता कशी असते वगैरे वगैरे. संत काव्य, पंडिती काव्य सगळं त्यांना माहीत होतं, वाचलेलं होतं, पचवलेलं होतं, शाहिरी वाङ्मय सगळं. केशवसुतांपासूनचे पुढच्या 1920 पासूनचे सगळे पुढचे कवी हे माहीत असल्यामुळे नवकाव्य हे त्यांना पचनी पडणं अवघड होतं आणि अनेकांना ते जड गेलेलं आहे. अत्र्यांनाच असं नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की अत्र्यांसारखा माणूस बेधडकपणे अनेक गोष्टींची, अगदी दुर्गाबाईंवर त्यांनी किती वाईट लिहिलेलं होतं. दुर्गाबाई म्हणजे किती श्रेष्ठ साहित्यिका, पण त्यांच्यावरही लिहिलेलं होतं. ज्या वेळेला दलित वाङ्मय आलं त्या दलित वाङ्मयाबद्दलचं आकलनही अत्र्यांना होणं अवघड होतं. खरं म्हणजे अत्रे सर्वसामान्य माणसाचा एक प्रकारे अभ्यास करणारे किंवा निरीक्षण करणारे होते. मग त्यांना दलितांच्या वेदना का कळल्या नाहीत? त्या वेदना कळल्या असतील, पण त्यांचं म्हणणं वाङ्मय म्हणजे सौंदर्य, मूल्यभाव, त्यामध्ये पावित्र्य, लोकांना मनावरती चांगला परिणाम त्याचा व्हायला पाहिजे. पण जीवनामध्येही जर वाईट गोष्टी आहेत तर त्या साहित्यात येणारच. दुःख होतं दलितांमध्ये, वेदना आणि विद्रोह दोन गोष्टी व्यक्त झाल्या, त्यांचं दुःख होतं. आणि मी स्वतः तर दलित लेखकांच्या आत्मकथनांचं ऋण मानते, कारण त्यांनी हे लिहिलं म्हणून आपल्याला कळलं की ते कसं जगत होते. आपण मध्यमवर्गीय माणसं एका सुरक्षित याच्यात, भले अगदी 1 किंवा 2 खोल्यात राहिले असो, पण एका सुरक्षित सुसंस्कृत अशा वातावरणात राहिलो. आणि ही माणसं गावकुसाबाहेर कुठल्या तरी झोपड्यांमध्ये कसे तरी राहिलेले, शिक्षणाचा गंध नाही, अंधश्रद्धा, दारिद्र्य ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे की खायला अन्न नाही, अशा परिस्थितीमध्ये जी माणसं जगली त्यांच्या वेदना दलित वाङ्मयामध्ये व्यक्त व्हायला लागल्या. आणि हळूहळू त्यांना कळायला लागलं की याला कारण समाज आहे, चातुर्वर्ण्य पद्धती आहे, आर्थिक पुष्कळ विरोधाभास आहे, पुष्कळ गोष्टी आहेत. तर हे कळल्यावरती ते त्यांचं व्यक्त व्हायला लागले. आणि मग त्यांच्यावरती आपण टीका करून नाही चालणार, आपण त्याची कारणं शोधली पाहिजेत की ही माणसं असं का लिहितात. हे लक्षात घ्या. त्या 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 काळाचं प्रतिबिंब, जसं महानुभावीय कवी नरेंद्र याच्या काव्यामध्ये केशर कुंकुमाचे सडे असं वर्णन येतं. आता केशराचा सडा, एवढंसं केशर घ्यायला लागलं तर किती पैसे पडतात. आणि याचे म्हणजे तो काळ यादव काळ, राजा रामदेवराव यादवाचा संपन्न काळ होता. त्या काळामध्ये हे असेल म्हणजे त्या काळाचं प्रतिबिंब तिथे पडत असतं. मुक्तेश्वराने, एकनाथाने विवाहाची जी वर्णनं केली त्याच्यामध्ये तऱ्हेतऱ्हेचे दागिने, वस्त्रप्राभरण, त्या काळात समकालीन ते सगळं आलं. तो कालविपर्यासाचा दोष आहे खरं म्हणजे, पण त्यामुळे सामाजिक त्यावेळेचं ज्या गोष्टी होत्या त्याचं प्रतिबिंब त्यात पडलं आणि म्हणून आपल्याला त्या कळतात की त्या त्यावेळेला ह्या प्रकारचे दागिने होते. कित्येक दागिन्यांची नावं अशी आहेत की जी आपल्याला आज माहिती नाहीत, जुन्या पिढीमध्ये ते दागिने होते. कित्येक प्रकारची वस्त्र ही होती. आजची पैठणी आणि जुन्या काळची पैठणी खूप फरक आहे. तेव्हा ह्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या साहित्यातला अनेक अंग असतात. तो ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करता येतो, सामाजिक दृष्टीने करता येतो, मानसशास्त्रीय दृष्टीने करता येतो, शैली दृष्टीने करता येतो आणि त्यामधनं तो काळ जिवंत होत असतो. अत्र्यांना हे काही बाबतीमध्ये काळाचं भान होतं आणि काही बाबतीमध्ये ते कमी पडले. आणि अत्रेच काय, कोणीही कमी पडेल. आज आपण सुद्धा खूप पुढे गेलेलं असे काहीतरी कविता किंवा कादंबरी वाचली तर आपणही वावचळून जातो की अरे हे काय लिहित आहेत. अनियतकालिकाची चळवळ 60 सालच्या आसपास झाली. ती का झाली? तर त्यांना त्यांच्या मनातला जो दबलेला भाव होता तो, आता सध्या जी काही चळवळ चालू आहे जेनझी, तर ती अशीच आहे की जे दबलेलं आहे ते उफाळून येतं आणि ते मग वेगळ्या पद्धतीने येतं. मग तिथे सभ्यता
किंवा सुसंस्कृतपणाचे संकेत काही वेळेला बाजूला सारले जातात. हे आपल्याला पचवायला जड जातं, पण हे का घडतंय याच्या मुळाशी जाऊन विचार करायला कुठेतरी पाहिजे, यात काही शंका नाही. तसंच त्यावेळेला नवकाव्याच्या बाबतीमध्ये झालं होतं. आणि हे पण स्वाभाविक आहे की नवीन पिढीचं ही जी काही भाषा होती किंवा ज्या अभिव्यक्ती होती, ज्या भावना ते व्यक्त करत होत्या, हे जुन्या पिढीला कळायला जड जातं. हे कुटुंबात सुद्धा आपण अनुभवतो. वडिलांना कळत नाही की आपला मुलगा असं का बोलतोय, असं का वागतोय, त्याच्या अपेक्षा काय आहेत. हे सगळ्या बाबतीत आज विवाह पद्धतीबद्दल तर कितीतरी बदल झालेले आपल्याला दिसतात. जुन्या काळचे विचार आणि आजचे विचार यात फरक पडलेला आपल्याला दिसतो. स्त्री पुरुष नातेसंबंधामध्ये आपली पिढी अशी आहे की वर्गातल्या मुलाशी बोलायची सुद्धा हिंमत नव्हती, भीती होती. त्या एखादा मुलगा तर म्हणाला उशीर झालेला आहे, मी सोडतो घरापर्यंत, तर आपल्याला कापरं भरायचं, नको बाबा, आपल्या बरोबर नको, लोक काय म्हणतील, ही भीती होती. आज काही नाही. आज मैत्री आहे आणि ती चांगलीही असू शकते. असं काही नाहीये की एक मुलगा एक मुलगी कुठेतरी फिरतायत म्हणजे त्यांच्यामध्ये काही वाईट असे नको ते संबंध आहेत, असंही नसतं. हा काळातला बदल आहे आणि हा बदल पचवायला जड जातो. आपण जर आपल्यापर्यंत विचार केला तर सगळ्याच बाबतीमध्ये आहे, म्हणजे साहित्यामध्ये आहे, प्रत्यक्ष जीवनामध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे. आणि अत्र्यांसारख्या व्यक्तीला तर ते जड गेलंच असेल, कारण त्यांचा पिंडच एका वेगळ्या मुशीतून घडलेला होता. तरी पण अत्र्यांमध्ये एक आधुनिकता सुद्धा एका प्रकारे होती. आणि ती का होती, तर ते मुळाशी जाऊन विचार करत होते. लग्नाच्या बेडीसारख्या नाटकाचा जो मी उल्लेख केला, आपल्याला आपली फक्त त्याच्यातली ती भूमिका दिसते, पण त्याच्या पाठीमागे एक जे त्यांना मांडायचा विचार होता, तो विचार मोलाचाच होता. म्हणजेच अत्रे कुटुंब, पती पत्नींचे नातेसंबंध याच्याविषयी गंभीरपणे विचार करत होते. त्यांनी मांडलं विनोदाच्या माध्यमातनं, पण विचार मात्र गंभीर होता की कुटुंब व्यवस्था हा भारतीय समाजाचा कणा आहे आणि तो टिकला पाहिजे. काही अडचणी येतील, वादविवाद असतात, मतभेद असतात, कुरबुरी असतात, पण तरीही आपलं कुटुंब आता विभक्त झाल्यावरती सुद्धा कुरबुरी उलट वाढल्या आहेत. का वाढल्या आहेत? तडजोडच करायला नको आहे. कारण मुली शिकल्या, नोकरी करतायत, पॅकेजची भाषा असते हल्ली. त्यामुळे तुझ्यापेक्षा माझं पॅकेज जास्त आहे म्हणून घरात माझा वर्चस्व, हे आता मुली बोलायला लागल्या. म्हणजे संसार हा काही पैशावरती अवलंबून आहे. आपल्या सगळ्यांच्या संसाराची सुरुवात कशी होती आठवण करून बघा. आणि आपण इथवर सुखाने आलो. पण त्या काळामध्ये अत्र्यांना हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीने मांडावंसं वाटलं. याचं कारण एक खोल प्रगाढ अशी सहानुभूती सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. मग कुठल्याही पद्धतीने ते जरी लिहित असेल, म्हणजे लिहित असतील, अग्रलेख असेल किंवा नाटक असेल, चित्रपट असेल, त्याच्या सगळ्यामध्ये आता श्यामच्याई सारख्या चित्रपटामध्ये किती सुंदर, म्हणजे काव्याबद्दल तर प्रश्नच नाही, पण इतकं म्हणजे त्याचं महत्त्व होतं की भावंडांमधलं प्रेम, आई मुलांमधलं प्रेम, त्या काळी येणारी संकट जप्ती येते घरावर, हे जे सगळं आहे, त्या स्त्रीचा स्वाभिमान, किती गोष्टी आहेत. एखादी स्त्री माहेरी निघून गेली असती, पण ती नाही गेली. त्या अशा अनेक गोष्टी त्या सगळ्यामधनं त्यांनी गुंफत नेलेल्या आपल्याला दिसतात. आणि जरी आपण म्हटलं की अत्र्यांना इतर गोष्टींबद्दल फारसा आस्था नव्हती, पण महात्मा फुले हा चित्रपट त्यांनी काढलेला आहे, हे विसरता कामा नये. तो तितका गाजला नाही. श्यामची आई गाण्यांमुळे गाजला, भूमिका सुंदर होती वनमालेची, त्याच्यामुळे गाजला, माधव वजे होते त्याच्यामध्ये, या सगळ्या कलाकारांमुळेही गाजला. मूळ कथा आणि या कथा अत्र्यांची, दिग्दर्शन अत्र्यांचं, काव्य अत्र्यांचं, म्हणजे किती गुण या माणसामध्ये होते बघा, की एखाद्याने अशी सगळी जबाबदारी पेलणं आणि अत्यंत उत्कृष्ट चित्रपट निर्मिती करणं, याला केवढी प्रतिभा लागत असेल. हे सगळं एका माणसामध्ये होतं, हे आपल्याला विशेषत्वाने जाणवतं आहे. अत्र्यांचं जे ललित लेखन आहे त्यामध्ये त्यांच्या भाषेचा बाज अगदी वेगळा असलेला आपल्याला दिसतो. अत्र्यांचं एक धोरण होतं की जे मंगल आहे, पवित्र आहे, त्याची पूजा, आणि जे अमंगल आहे,
जे समाजाला त्रासदायक ठरणारं आहे, विध्वंसक आहे, त्याच्यावरती चढकून टीका. या सगळ्या लेखनामध्ये अत्र्यांची लेखणी कधी हळूवार होते आणि कधी आसूडासारखी किंवा विजेसारखी कडाडते, हे बघण्यासारखं आहे. त्याच्यामधनं त्यांची जी मनोवृत्ती होती किंवा जी मूल्य ते जपत होते, त्या मूल्यांचा एक प्रकारे आविष्कार, दर्शन त्यांच्या त्या लेखनामधनं आपल्याला होताना दिसतं. आणि म्हणून अत्र्यांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. पत्रकार अत्रे, विडंबनकार अत्रे, सगळ्या प्रकारे ते एका उच्च पातळीवरच गेलेले आपल्याला दिसतात. कुठेही अत्र्यांनी सर्वसामान्य काहीतरी फालतू दिले असं आपल्याला दिसणार नाही. प्रत्येकाच्या मध्ये आशय संपन्नता होती आणि ज्याच्या शब्दात सामर्थ्य असतं, आशय असतो, ते साहित्य टिकतंच टिकतं. आजही अत्रे, आज तर अत्रे अनेकदा हवेसे वाटतात, आठवतात की आज अत्रे पाहिजे होते. कारण आज एवढी निर्भयताच राहिलेली नाही की सडकून एखादा माणूस नेता असेल, चुकीचं वागतोय किंवा काही भ्रष्टाचार करतो किंवा आणि काय करतोय, तर त्याला सडकून टीका करणारी लेखणी आज राहिलेली नाही, हे सत्य आहे. अत्र्यांच्या बाबतीमध्ये तसं झालं नाही, हे आपलं एका प्रकारे भाग्य आहे. त्याचा परिणाम काय झाला, किती झाला, हा भाग वेगळा. पण कोणीतरी म्हणजे एक जो सात्विक धाक आपण म्हणतो ना, तो समाजामध्ये पत्रकाराचा असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तो पत्रकार निर्भय असायला पाहिजे, स्वतंत्र असायला पाहिजे, त्याच्या लेखणीत आणि वाणीत ताकद असायला पाहिजे. ही जेव्हा असते त्यावेळेला मराठासारखं वर्तमानपत्र हे अतिशय लोकप्रिय होतं. आणि त्याच्यामध्ये बराचसा, काही बाबतीत अत्र्यांचा संयम सुटलेला आहे, पण बराचसा समतोल होता. कारण ते चांगल्याला मनापासून चांगलं म्हणत होते आणि जे वाईट आहे त्याच्यावर सडकून टीका करत होते. याचा अर्थ त्यांना निरक्षीर विवेक कळत होता आणि म्हणून अत्रे हे अतिशय त्या काळी लोकप्रिय झाले. मराठा नवयुग हे आमच्या घरातच येत होतं. ते वाचत वाचतच मी शाळा कॉलेजच्या वयामध्ये साहित्याकडे वळले. आणखीन अत्र्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते शिक्षण तज्ज्ञ होते. BA BT TD लंडन अशी पदव्या त्यांनी लावलेल्या होत्या. भूगोलाचे उत्तम शिक्षक होते. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये ते शिकवत होते. आणि नवयुग वाचनमाला अप्रतिम अशी अत्र्यांची होती. अत्रे आणि विलघाट यांनी अरुण वाचनमालाही काढलेली होती. तर बालमन अत्र्यानं कळत होतं. आपल्याला असं वाटेल की हा इतका राजकारणामध्ये असलेला माणूस, नाटककार, विडंबनकार, लहान मुलांशी कसं समरस होईल. पण अत्र्यांना लहान मुलांचं मन कळत होतं. त्या काळी पाठ्यपुस्तकामध्ये कविता कशा असायच्या, ते काय ती भो मेरी वगैरे इंग्रजांच्या काळच्या कविता. आणि अत्र्यांना ती चीड आली बघून की काय आपलं काहीच नाही याच्यामध्ये. मग अत्र्यांनी दिनूचे बिल सारखी कथा किंवा आजीचे जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, या कविता तुम्हाला आठवत असतील, आपल्या पिढीने हे वाचलेलं आहे. तेव्हा हे अत्र्यांना जाणीव असणं त्या गोष्टीची, बालमनाची, म्हणजे न म्हणते तसं किती दोन टोकं आहेत बघा. एक राजकारण, समाजकारण, लहान मुलांचं विश्व, सगळं वेगवेगळं आहे. पण सगळ्याचं एक समतोलपणा त्याच्यामध्ये आणून सर्व पातळ्यांवरची माणसं समजून घेऊन बालापासून वृद्धांपर्यंत हे अत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून ते मोठे साहित्यिक झाले. या नवयुग वाचनमालेने अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत. मला आठवते की नवयुग वाचनमालेमुळे साहित्याची आवड मला निर्माण झाली. मी वेड्यासारखं ते अनेक वेळा वाचत असे. किती छान छान त्याच्यामध्ये कविता असायच्या. आपल्या लहान वयामध्ये आपल्याला आवडतील अशा कविता, असे धडे, हे सगळे दिनूचे बिल किंवा कुत्र्याचे पिलू नावाची एक कथा होती त्याच्यामध्ये, की लहान मुलांना प्राण्यांविषयी ममत्व, प्रेम. मग ते एक लहानसं पिल्लू ते घरात आणतं, आई वडील जरा रागवतात, पण त्या पिलांवर त्याचं खूप प्रेम असतं. अशी ती कथा. म्हणजे कुठल्याही लहान मुलांना अशा प्रकारचे धडे आवडतात. उगीच मोठ्या साहित्यिकांचे उतारे जड जड काहीतरी घालण्यापेक्षा त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही काहीतरी चांगली निर्मिती करा, म्हणजे त्यांना साहित्याची आवड लागेल. मुलांना अधिकाधिक वाचन करावं असं वाटलं पाहिजे. आज बघा काय अवस्था आहे. मुलं वाचतात का? किती मुलं वाचतात? फारच थोडी.
आणि ही आवड का कमी झाली त्याची अनेक कारणं आहेत, त्यात मी शिरत नाही. पण हे अत्र्यांनी म्हणजे शिक्षण तज्ज्ञ त्यांना का म्हणतात, आणि होते भूगोलाचे, पण साहित्यामधली ही जाण मुळात असल्यामुळे त्यांनी नववी वाचनमालेसारखी जे मालिका काढल्या आणि विदाघाट्यांची साथ त्यांना मिळालेली आहे. विदाघाट्यांचंही अतिशय सुरेख असं साहित्य आहे. तर यामधून त्यांनी तेही एक फार मोठं योगदान अत्र्यांचं आहे. म्हणजे शिक्षणतज्ज्ञ म्हणून पत्रकार, विडंबनकार, वक्ते, अनेक असे, मी आता जो शब्द वापरला आता तो गुळगुळीत झालेला आहे वापरून, बहुआयामी व्यक्तिमत्व, की जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी सुंदर असं काहीतरी निर्माण करून ठेवलेलं आपल्याला दिसतं. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. भूगोलाचे शिक्षक असून त्यांना इथेही फार रुची होती असं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून या सगळ्या त्यांच्या जी पाठ्यपुस्तकं त्यांनी केली किंवा लहान मुलांसाठी त्यांनी लेखन केलं. पहिलं नाटक अत्र्यांनी जे लिहिलं, गुरुदक्षिणा, ते शाळेच्या संमेलनासाठी लिहिलेलं होतं. म्हणजे सुरुवात तिथून झाली. आणि नंतर मग साष्टांग नमस्कार 33 साली आलेला आहे. 1933 साली साष्टांग नमस्कार आलं. साष्टांग नमस्कार सुद्धा मी आता सांगितलं तसं अशा टप्प्यावर आलं की नाट्यसृष्टीमध्ये मरगळ आलेली होती. प्रेक्षक वर्ग दूर गेलेला होता रंगमंचापासून, आणि त्यांना परत खेचून आणण्याचं काम अत्र्यांनी केलं. विडंबन कविता, नवीन दालन, साष्टांग नमस्कार, नवीन ऊर्जा, प्रत्येक ठिकाणी अत्र्यांनी मरगळ आलेल्या प्रांतामध्ये प्राण फुंकलेले आहेत असं आपल्याला दिसतं. आणि हे अत्र्यांचं वैशिष्ट्य आहे. काही भाग दैवयोगाचाही असेल, पण त्यांची प्रतिभा आणि प्रज्ञा ही इतकी प्रखर होती की त्यांनी जे केलं ते लोकांनी उचलून धरलं. वक्तृत्वाबद्दल तर प्रश्नच नाही. राजकीय वक्तृत्व असो, कुठलंही वक्तृत्व असो, अत्रे उभे राहिले की सभा जिंकली. मला आठवतंय अत्रे उभे राहिले की लोक हसायला लागायची. बरोबर आहे ना? की आता काय ऐकायला मिळेल आपल्याला. आता मी जो उल्लेख केला की अत्रे आणि पु ल यांना मी एका व्यासपीठावर बघितलं, तर त्यावेळेला अत्रे उभे राहिले आणि सुरुवात कशी केली, पुरुषोत्तम लक्ष्मण, अशीच सुरुवात. लगेच पुलंही तेच म्हणाले, प्रल्हाद केशव, दोघंही एकमेकांना पूरक असे. आणि हे गंमत वाटायची की ही दोन मोठी माणसं एकमेकांची अशी गमतीदार हे करतायत. तर असा हा जो काळ आम्ही म्हणजे अनुभवला, पाहिला, त्याच्या अनेक आठवणी मनामध्ये रुंजी घालतात. आणि अशी माणसं बघायला मिळणं हे सुद्धा एक भाग्य आहे असं मला वाटतं. त्यांचे अनेक संस्कार त्यांच्यामुळे आमच्यावरती झालेले आहेत, एकूणच आपल्या पिढीवरती झालेले आहेत. आणि काही जरी आपल्याला त्याच्यात उणिवा वाटल्या किंवा असं नको होतं लिहायला, असं नको होतं बोलायला, असं जरी झालं तरी सुद्धा जे चांगलं आहे ते जर आपण निवडायला लागलो तर असं लक्षात येतं की अत्र्यांनी मराठी साहित्याला खूप काही दिलेलं आहे, खूप दिलेलं आहे, प्रश्नच नाही. कारण म्हणजे नुसती शैली किंवा भाषा नाही, अनेक वाङ्मय प्रकार आणि त्यांच्या त्या सगळ्यामध्ये एक विशिष्ट उंची असणं हे फार मोलाचं आहे. साधी सोपी मराठी लिहिणारी माणसं आज कमी आहेत असं आपल्याला दिसतं. आणि ते अत्र्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून आजही अत्रे आठवतात त्यांच्या भाषेसाठी, त्यांच्या शिक्षणविषयक कार्यासाठी, आणि मुख्य म्हणजे त्यांची जी एक तडाखेबाज आणि निर्धोक, बेडर अशी जी शैली आणि वृत्ती होती त्याच्यासाठी, की आज आपण अनेक अपप्रवृत्ती बघतो, पण स्पष्ट बोलायची भीती वाटते. नको रे बाबा, कशातनं काय येईल, आपल्या घरावर दगड मारायला लोक येतील, काय करायचं आपल्याला, असं म्हणून आपण गप्प बसतो. अत्र्यांनी ते केलं नाही. म्हणजे तो काळ वेगळा होता वगैरे सगळं जरी असलं तरी त्या काळामध्ये सुद्धा हे होतंच. पॅन्थरची चळवळ त्याच काळात झालेली आहे, माहिती आहे तुम्हाला. पुष्कळ गोष्टी विरोधक असे असतातच आणि होतेच, पण तरी अत्रे त्या सगळ्याला पुरून उरले. याचं कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे कणखर होतं आणि समाजहिताची तळमळ सच्ची होती. त्याच्यातून म्हणून मी पहिलं जे बोलले की आधी अत्रे व्यक्तिमत्व समजून घेतलं पाहिजे, ते आठवलं पाहिजे, मग त्यांच्या साहित्यातले गुण आपल्याला असे का अशा प्रकारचं साहित्य निर्माण झालं ते लक्षात येतं. आणि म्हणून आज अत्रे हवे होते असं अनेकदा वाटतं. आणि हेच त्यांचं मोठेपण आहे असं मला वाटतं. धन्यवाद, थांबते.